आली निरोपाची वेळ जेव्हा भारावली जातो, राहू दे हा स्नेहबंध आम्ही परतली आहे. बऱ्याच जणांची भाषणं मी ऐकली. मी उठणार नव्हतो कारण बऱ्याच जणांची भाषणं झाली, पण त्यामध्ये चेअरमन मॅडमने सुद्धा कविता केली, सचिन दराडे सरांनी सुद्धा कविता केली. आणि मग म्हटलं आपण तरी का गप्प बसावं. त्यानंतर आमच्या कळस केंद्राच्या वतीनं आमच्या कळस शाळेतील गायतोंडे सर यांनी मला सांगितलं की कळस केंद्राच्या वतीनं तू काहीतरी आपले विचार मांड. तशी तर माझी एक सवय आहे की जवळच्या माणसाशी ज्याच्याशी माझा संबंध आलेला असतो त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाविषयी काहीतरी लिहायचं आणि ते व्यक्त करायचं जर संधी मिळाली तर. असं व्यक्त करण्यासाठी मी कधी लिहित नाही, पण व्यक्त करायची संधी आली तर कधी सोडत सुद्धा नाही. आणि मग बऱ्याच जणांची भाषणं ऐकली आणि म्हटलं की चला आपण सुद्धा कळस केंद्राच्या वतीनं बोलूया. आणि बोलता बोलता बऱ्याच जणांची भाषणं ऐकताना बऱ्याच जणांनी सांगितलं की साहेब कडक आहेत, साहेबांना मॅडमने बरोबर हे केलं, हँडल केलं. पण काही माणसं तुम्हाला सांगतो, आता गोळे मॅडमने पण सांगितलं की निरोपाचा कार्यक्रम आहे, डोळ्यामध्ये आनंदाश्रू असतात, पण या कार्यक्रमामध्ये आनंदाश्रू दिसत नाही. पण काही माणसं ऋतूतील करून दाखवतात, व्यक्त होत नाही. एके दिवशी अशाच वेळी शाळेमध्ये साहेब आले होते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आम्ही साहेबांच्या समोर बसला असताना साहेबांना विचारलं की साहेब रिटायरमेंट जवळ आली, नेमकं तुम्हाला आता काय वाटतं. त्यावेळेस महिनाच राहिला असेल, मार्च महिन्यामधलाच विषय. साहेबांनी सांगितलं की 35-40 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर एक्झिट होणं ही खरे तर दुःखाची बाब असते. आणि फक्त मी ते चेहऱ्यावरती दाखवत नाही, पण माझ्या आतून हृदयामधून मला त्याचं दुःख अति होत आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांनी व्यक्त केली की ज्या 35-40 वर्षामध्ये मी कामाचा ताण घेतला, व्याप घेतलं, मुलाबाळांसाठी सगळं केलं, पण माझ्या बायकोसाठी मी वेळ देऊ शकलो नाही. ती सुद्धा एक शिक्षिका आहे आणि त्यांच्याबद्दल व्यक्त होताना साहेबांच्या डोळ्यामध्ये मॅडम आनंदाश्रू आले. आणि त्यांना सांगायचं होतं की आयुष्यामध्ये तुम्ही सगळं करा, मुलाबाळांना सांभाळा, मुलाबाळांना शिकवा, पण आपल्या पत्नीलाही तेवढाच वेळ द्या. कारण साहेबांनी एक उदाहरण देताना सांगितलं की आयुष्यामध्ये मी खूप कमवलं, मुलं शिकवली, MBBS MD डॉक्टर केले, इंजिनियर केले, व्यावसायिक केले, पण मी माझ्या पत्नीला माझ्या हातातून एक साडी पण कधी विकत घेतली नाही. मॅडमला खूप साड्यात म्हणले, पण मी कधी तिच्याबरोबर साडी घ्यायला दुकानामध्ये गेलो नाही. आणि एके दिवशी म्हणले माझ्या मनाला खंत वाटली आणि मी दहिवडीवरून येताना मोठ्या दुकानामध्ये गेलो. मॅडमला म्हटलं आज काय तुला साडी घ्यायच्यात ते घे. आणि त्यावेळेचा जो आनंद, मॅडमने 2 साड्या घेतल्या म्हटले, आणि त्यावेळेचा मॅडमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझ्या हृदयामधला जो आनंद होता तो मी व्यक्त करू शकलो नाही, पण माझ्या डोळ्यामध्ये तो आनंदाश्रूच्या रूपाने तुम्हाला दिसतोय. हे साहेबांचं खरं गमक आहे. काही माणसं कडक असतात, काही माणसं कष्टवक्ते असतात, पण हृदयातून अतिशय भावनिक असतात. आणि ते खरे साहेब आपल्याला तुम्हाला जाणायचे असतील तर ते भावनिक स्वरूपाचे गोमाश साहेब आहेत. आणि आजच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित आहेत. आदरणीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व शिक्षक बंधू आणि माझ्या भगिनी, या सर्वांना या सत्काराच्या, या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या निमित्तानं हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करून एक कवितारूपी तुम्हाला फक्त साहेबांना एक निरोपाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. सेवापूर्ती ओमासे साहेबांची, सेवापूर्ती ओमासे साहेबांची. काजळ कळस केंद्राचे केंद्रप्रमुख साहेब तुम्ही. अजून 2 केंद्र साहेबांकडे होती, पण काजळ आणि कळस मेन होते. काजळ कळस केंद्राचे केंद्रप्रमुख साहेब तुम्ही. मागील 2 वर्ष आपल्या सहवासात मजेत गेली भारी. नाहीच तुम्ही कधी रागवला, नाहीच कधी तुम्ही चिडला, नाहीच तुम्ही कधी रागवला, नाहीच कधी तुम्ही चिडला. सर्व शिक्षक बंधू भगिनींना एकत्र कुटुंब समजून तुम्ही प्रेमाने शिक्षणाचा मळा फुलवला. 1/7/2023 रोजी कळस आणि काजळ केंद्राचा पदभार घेतला तुम्ही. 1/7/2023 रोजी साहेब तुम्ही कळस आणि काजळ केंद्राचा पदभार घेतला तुम्ही. साहेब तेव्हापासून कळस केंद्राने आणखीनच गुणवत्तेच्या बाबतीमध्ये घेतली उंच भरारी. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विविध शालेय उपक्रम राबवून केंद्राचा विकास साधला तुम्ही. इंदापूर तालुक्यात अव्वल ठेवले प्रत्येक वर्षी काजळ आणि कळस केंद्र आपल्या सर्वांच्या सहकार्याने. साहेबांची निर्णय क्षमता अतिशय भक्कम आणि पक्क्या विचाराची होती. एका क्षणात विचार करणारे साहेब होते.
आपल्याला विचार करायचा म्हटलं तर 2-3 मिनिटं जातात आणि नंतर आपण बोलायला सुरुवात करतो. पण साहेब कुठेही जाऊ द्या, 4-4 केंद्र हाताळत होते, प्रत्येक विद्यार्थी हाताळत होते, प्रत्येक शिक्षक हाताळत होते, पण त्यांची बोलण्याची हातोटी आणि त्यांची निर्णय क्षमता अतिशय चलाक होती. पूर्वी सगळेच गरीब कुटुंबातून जन्माला आलेले असतात आणि साहेब सुद्धा शेतकरी कुटुंबातूनच आलेले होते. 13 मार्च 1967 सालीचा जन्म आहे साहेब आपला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केला शिक्षेचा श्री गणेशा. शिक्षक होऊन तुम्ही घेतला ज्ञानदानाचा वसा आणि वारसा. शिक्षक होऊन तुम्ही घेतला ज्ञानदानाचा वसा आणि वारसा. दिनांक 3 नोव्हेंबर 1987 रोजी शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदाच रुजू झालात साहेब तुम्ही. इंदापूर, मुळशी, बारामती आणि पुन्हा इंदापूर तालुक्यात, इंदापूर, मुळशी, बारामती आणि पुन्हा इंदापूर तालुक्यातच आपण पूर्ण सेवा केली सारी. शिक्षक पदवीधर आणि प्रमोशन होऊन केंद्रप्रमुख साहेब झालात तुम्ही. शिक्षक पदवीधर आणि प्रमोशन घेऊन केंद्रप्रमुख साहेब झालात तुम्ही. पहिल्यांदा 2007 साली रुजू झाला इंदापूर तालुक्यातील वरकुटे केंद्रामध्ये. साहेबांचा आणि माझा परिचय तसा खूप जुना आहे, पण शालेय क्षेत्रामध्ये आल्यानंतर गेली 20 वर्ष मी आता साहेबांना जवळून ओळखतो. साहेब गेली 20 वर्ष जवळून ओळखतो तुम्हासनी. तुमचं काम, कर्तव्य आणि जबाबदारी खरंच वाखण्याजोगी आहे तुमची. कर्तव्याच्या बाबतीत कसूर कधीच केली नाही आपण. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर ही चतुसूत्री तुम्ही अवलंबली. साहेब शाळेत यायचे, गेलाच भेटीला शाळेत कधी तर दिसलं ते साहेबांनी सेरेमुखात उतरवलं. तोंडी मात्र गोड बोलून सगळ्यांना समजावून सांगितलं. साहेब गेली 20 वर्ष मी इंदापूर तालुक्यातील कळस केंद्रात सेवा करतोय तेव्हापासून. साहेब गेली 20 वर्ष मी इंदापूर तालुक्यातील कळस केंद्रात सेवा करतोय तेव्हापासून. तुमच्यासारखा ब्रिलियंट, बघा प्रत्येक ग्रुपच्या मेसेजला यायचं की ओके फास्ट, ओके आणि फास्ट, दुसरं जास्त लिहित नसायचं साहेब. तुमच्यासारखा ब्रिलियंट, ओके आणि फास्ट माणूसच मी पाहिला नाही. वयाच्या 58 वर्षापर्यंत आपली एनर्जी, वयाच्या 58 वर्षापर्यंत आपली एनर्जी तरुणालाही लाजवेल अशी जबरदस्त ठेवली तुम्ही. वेळ प्रसंगी तापट रागीट जशास तसे वागून, वेळ प्रसंगी तापट रागीट जशास तसे वागून, कधी प्रेमाने तर कधी अधिकारी बाणा दाखवून आपल्या कर्तव्याला जागणारा केंद्रप्रमुख साहेबच मी अजून तरी पाहिला नाही. आपल्या कर्तव्याला जागणारा केंद्रप्रमुख साहेबच मी अजून तरी पाहिला नाही. केंद्रप्रमुख साहेब, नाहीच तुम्हा कसला लोभ, नाहीच कसली अभिलाषा. आयुष्याच्या प्रवासात कोणी रुसला. बघा नुसतं केंद्रप्रमुख म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये नसतं, तर शिक्षकांच्या अडचणीमध्ये मात करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वयस्कर माणसं आपल्याला उपयोगी पडत असतात. आयुष्याच्या प्रवासात कुणी हसला, कुणी रुसला, त्यांच्या पाठीवरती हात ठेवून आधार देण्याचे कष्ट आपण उचलता. साहेब खूप साऱ्या आठवणी आहेत हो तुमच्या. कधी मनाला पटल्या, कधी मनाला पटल्या तर कधी खरंच नाही हो पटल्या. पण प्रत्येक वर्षी साहेब आपण शाळा तपासणीला 1 to 1 करून प्रत्येक विद्यार्थी तपासायचा आणि सगळ्यांना अनुभव चांगल्या कामाचं कौतुक करून शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मात्र द्यायचा आणि आपल्या कार्यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या शिक्षकाला समोरासमोर जाणीव करून द्यायला तुम्ही नाही विसरायचा. कुणाला तुम्ही चांगला वाटायचा तर तुम्हाला कुणाला वाईट वाटायचा, कारण स्पष्ट बोलणाऱ्या माणसाला कधी वाईट म्हणतात, कधी चांगलं म्हणतात. कुणाला तुम्ही चांगलं वाटायचा तर कुणाला वाईट वाटायचा. पण खरं सांगतो साहेब, केंद्रप्रमुख या नात्याने गुणवत्तापूर्ण आणि आदर्श वाटणाऱ्या शिक्षकांनाच, पण खरं सांगतो साहेब, केंद्रप्रमुख या नात्याने गुणवत्तापूर्ण आणि आदर्श वाटणाऱ्या शिक्षकांचंच तालुक्यात तुम्ही गुणगान मात्र गायचा. कुठेही जाऊ द्या, इकडच्या केंद्रातल्या त्या केंद्रात, ह्या शाळेतले शिक्षक किती चांगले आहेत, किती उपक्रम राबवतात ते सगळ्यांना साहेब सांगायचे. कौतुकाची थाप मात्र त्या शिक्षकाच्या पाठीवर साहेब नेहमी टाकायचे. साहेब प्रेम माया तुम्ही केली कुटुंबावरती, कधी दिसली असेल कधी दिसली नसेल. साहेब प्रेम माया तुम्ही केली कुटुंबावरती, पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, प्रामाणिक, त्यागी आणि आपल्या प्रती सर्वस्व देणारी देवीसारखी पत्नी मॅडमच्या रूपाने भेटली तुम्हासने. प्रामाणिक, त्यागी आणि आपल्या प्रती सर्वस्व देणारी देवीसारखी पत्नी मॅडमच्या रूपाने भेटली तुम्हासने. मुलांना आणि मुलींना उच्च शिक्षण दिलं हो तुम्ही, मुलांना आणि मुलींना उच्च शिक्षण दिलं हो तुम्ही त्यांच्या सोबतीने. संसार झाला आहे तुमचा आता खूपच भारी, संसार झाला आहे तुमचा आता खूपच भारी. रिटायर झाल्यावर निवांत राहा साहेब तुम्ही आता मॅडमच्या सोबतीने.
रिटायर झाल्यावर निवांत राहा साहेब. तुम्ही आता मॅडमच्या सोबतीने शिक्षण क्षेत्राबरोबरच समाजसेवेचे व्रत घ्या आता तुम्ही हाती. हे करता करता जोपासा आवडते छंद भारी. सुखा समाधानाने आयुष्य घ्या निवांत जगुनी. नका घेऊ आता तुम्ही कसलेच टेन्शन बाकी. दीर्घ आयुष्य व्हा साहेब, दीर्घ आयुष्य व्हा साहेब, एवढीच मागणी करतो आम्ही सर्वजण मिळून तुमच्यासाठी. पंढरीच्या विठ्ठला आमच्या नाथांचा नाथ नवनाथ वमासे. पंढरीच्या विठ्ठला आमच्या नाथांचा नाथ नवनाथ वमासे साहेबाला पाहू दे. याच देही याच नयनी साजरी केलेली नॉट आऊट शतकी खेळी. याच देही याच नयनी साजरी केलेली नॉट आऊट शतकी खेळी. धन्यवाद. खरं तर थोडं 2 मिनटं फक्त घेतो. जीवन म्हणजे आणि आयुष्य म्हणजे काय असतं तर जन्म आणि मृत्यू यांच्यामधला काळ असतो. बालपणी जीवनाचे 3 स्तर असतात. एक बालपण, तरुणपण आणि उतारपण. या तिन्ही काळामधून प्रत्येकाला जावं लागतं. या बालपणामध्ये वेळ असतो, बालपणामध्ये वेळ असतो पण पैसा नसतो. पण काय हवं असतं बालपणामध्ये? पैसा नसतो, काहीच हवं ना. पैसा नको आपल्याला, काही नको. फक्त बालपणामध्ये वेळ असतो, पैसा नसतो, पण आनंद हवा असतो. आणि तो आनंद साहेबांनी बालपणामध्ये घेतलेला आहे. तारुण्यामध्ये काय हवं असतं? तारुण्यामध्ये पैसा असतो पण वेळ नसतो. तारुण्यामध्ये पैसा असतो पण वेळ नसतो. पण काय हवं असतं तर पद आणि प्रतिष्ठा हवी असते. आणि ती पद आणि प्रतिष्ठा सुद्धा साहेबांना तारुण्यामध्ये मिळालेली आहे. पैसाही मिळाला, वेळ मिळाला नसेल. आणि शेवट म्हणजे रिटायर झाल्यानंतर आपण खरं तर उतारवय म्हणायचं नाही, पण नियतीने दिलेले असते त्याला उतारवयच म्हणावं लागेल. आणि या उतारवयामध्ये पैसा असतो, वेळही असतो. पैसा असतो, वेळही असतो, पण काय हवं असतं तर सुख, समाधान आणि आरोग्य हवं असतं. आणि ते सुख, समाधान आणि आरोग्य सुद्धा साहेब तुम्हाला खरं तर मिळालेलंच आहे. कारण साहेबाला 58 वर्षापर्यंत एकही गोळी नाही, चष्मा सुद्धा नाही. बघा समोर बसलेल्यांना बऱ्यापैकी चष्मे आहेत, पण इथं साहेबांना चष्मा नाही, गोळी नाही आणि अगदी आरोग्य ठणठणीत आहे. अजून सुद्धा गाडीवरती साहेब 100 किलोमीटरचा प्रवास करता. आपण 20 किलोमीटर जायचं म्हटलं की म्हणतो माझा मनका दुखतोय. पण साहेबांनी 58 वर्ष 2 व्हीलरवर प्रवास केला. म्हणजे त्यांचं आरोग्यही चांगलं आहे आणि त्यांची मुलंही चांगली. एक MD डॉक्टर, 2 इंजिनियर, एक व्यावसायिक, पैसा भरपूर आहे, वेळ आहे, आता सगळं आहे, सुख समाधान पण आहे आणि आरोग्य पण आहे. मग साहेबांना फक्त या रिटायरमेंटच्या दिवशी, या निरोपाच्या दिवशी माझ्या आणि कळस केंद्राच्या वतीनं या पुढच्या काळामध्ये त्यांचं आरोग्य आणखी सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, त्यांचं आरोग्यमय जीवन असंच पुढं चालत राहावं, एवढीच शुभेच्छा व्यक्त करतो. मी थांबतो. धन्यवाद.